बाबा लोकांचा आहे हे. आम्ही कियांशी आणतो आता, कियांशी आणतो. कियांशी आणू का? पाकड घालते आणि ते भात लावलंय. तर चला तोपर्यंत आता कांदा वर टोमॅटो कापते आणि पाकड घालते. तर टाकते पाणी आणि झाकण ठेवून देते. आता एवढं ठेवते झाकण आणि एक पण परत पाणी टाकते. मित्रांनो मोटर लावले, आता पाणी चढायला वरती टाकीत. आज टोटल 4 दिवसातून नळ आले आमचे आणि सगळं पाणी रिकामं आहे बहुतेक. आपली मशीन पण भरले, पाणी जवळपास भरत आलं आपलं सगळं. टाकी भरायचं. तर मित्रांनो आले कंटाळा आणि केले फोन आपल्या बेस्टीला. मग काय अष्टविनायक यात्रा का? अष्टविनायक यात्रा, अष्टविनायक यात्रा का? जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचं ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूयात. बघूयात आज काय काय होते ते. मित्रांनो एक मुलाची जोडी त्या दिवशी पण घेतलेले 10 रुपयाला एक, आज 4 घेतल्यात. तर मम्मीने कॉल केला जर भेटली तर घे, तर घेतले मी तिच्यासाठी पण 2 जोड्या. आणि प्रांजलचा ब्लाऊज जो काल शिवायला घेतलेला तो आज कंप्लीट झाला आहे. आता बनवायचे जेवण तर बनवते, वरण भात आणि मुळ्याचीच भाजी बनवते. तर चला आता करते जेवण बनवायला सुरुवात. तेव्हा मित्रांनो मुलाची भाजी घालणार होते. इकडे बघू शकता आमच्या आप्पांनी पाखड भिजत घातलं आहे. तर आता त्यांच्यासाठी पाकड बनवावं लागेल ना. आमची व्हेज भाजी परत वेगळी असेल. आज शनिवार आहे त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज नाही खात, आप्पांना चालतो. उद्यापासून आमच्या गावामध्ये सप्ताह असणार आहे 5-5.5 दिवसाचा. त्याच्यामुळे पूर्ण गावामध्ये कोणीच नॉनव्हेज नाही बनवणार. तर आपण आज त्यांची सोय केली आहे. हे बघा पाकड, आता पाकड घालते आणि ते भात लावलंय. तर चला तोपर्यंत आता कांदा वर टोमॅटो कापते आणि पाकड घालते. तर पाकटामध्ये एक बटाटा टाकलाय, धुवून घेते मी. आणि ते कांदा आणि टोमॅटो चिरले आणि गॅस चालू केले. कढईमध्ये तेल टाकते. तर थोडंसं कांदा टाकलाय, तर तेल झालंय गरम. बघू शकता तुम्ही. गॅस थोडं फास्ट ठेवते. आणि टोमॅटो पण टाकते. आणि बटाटा आणि पाकळ धुवून ठेवला मी. बघा थोडंसं 5 मिनिट कांदा शिजवून देईल मी. कांदा शिजले आपला. आणि त्यात थोडंसं टाकलं गरम मसाला नॉर्मली घरगुती. आणि थोडं हळद टाकते आता. आणि आता टाकते त्यात तिखट मसाला 1 चम्मच आणि थोडंसं टाकते. आणि ते राहिलं तर ते खातील संध्याकाळी पण 2 टाईम करून खातील आमचा आप्पा. आणि बघू शकता जास्त मसाला करपवायचा नाही आहे, नॉर्मलीच घ्यायचे. आणि त्यात आता वॉश करून घेतलेत हे बटाटा आणि पाकळ ते टाकते. आणि थोडासा रस्सा ठेवते त्यांच्यासाठी 2 मिनिटं. टाकते पाणी आणि झाकण ठेवून देते. आता एवढं ठेवते झाकण आणि एक पण परत पाणी टाकते. आणि पाकाचं झालं आपला. तो एक उकळी आल्यानंतर परत त्याच्यात मीठ टाका थोड्या वेळानंतर. आणि भात पण होतं आहे.
आणि वरण नॉनव्हेज झाल्यानंतर करेल, कारण की भाऊ थोडे लेट येतील आणि शेट पण आपले नेरायला गेलेत, त्याच्यामुळे जेवायला आता सध्या कोणी नाही आहे म्हणून आपणच्यासाठी पहिले नॉनव्हेज बनवून घेतले. आपले कपडे वगैरे सगळं झाले धुवून, लवकरच धुतले आज कपडे. आणि बाबू दादा पण होता. आणि बघा हे चुका रोडवर अशीच येतात आवारात, आता पलतील, काहीच करायची गरज नाही. बघा हे साईसाठी पेंड काढून ठेवलं, ते पण अख्खी वही निसकून टाकले. हे गेलं काय काही लोक मारतात दगडे बिगडेने, मी नाही मारत, पण घरातून मग कधी कधी येतात तर ते बघूनच पळतात. ऑलरेडी ते घाबरलेलेच असतात की समोरचा माणूस येतो आता आम्हाला मारेलच, त्याच्यामुळे ते लगेच बघितल्याच पळाले. आणि बघा मग आपली जागा पाठीमागच्या आवारातली अजून थांबले तसे, परत बघेल कोण येतो का नाही, मग परत जाईल. तर आता इकडे आलो आहे, साईला पाणी टाकलं शेटनेच सगळं केलं. आता संध्याकाळी भाऊ येतील. बघा साई आपला पाणी वगैरे दाखवलं याचा. साईचं पण इथलं आवरलंय ऑलमोस्ट, सगळं झालं काम वगैरे, आता फक्त जेवणच व्हायचे. आणि प्रांजलीचा ब्लाऊज जो शिवला आहे त्याला हुकं लावायचे आहेत, तर आता जाते घरामध्ये आणि तिच्या ब्लाऊजला पहिले हुकं लावून घेते. आणि कोलाराला पण जायचे मला, आज पालखी आहे आमच्या गावामध्ये पण कोलाराला, तर दिंडी असते. तर आज 3 वाजता दुपारी पालखी निघेल, तर घरी यायला 3:30-4 वाजता आमच्या इथे. तोपर्यंत बघू जमलं तर जाते, तिकडे पण जाईल, गेलं तर दाखवेल मी तुम्हाला. मित्रांनो भात पण झाला, आता ठेवते झाकण, म्हणजे 5 मिनिटात वाफेत तो शिजेल पूर्ण. आणि पाखट आहे आपला, मीठ वगैरे टाकलं मी जस्ट मगाशी बघा. आणि आता परत थोडासा रस्सा ठेवला आपणच्यासाठी, एकट्यासाठीच, आणि मग गॅस बंद करून टाकेल. तोपर्यंत आता दाखवते मी प्रांजलीचा ब्लाऊज शिवलेला जो तुम्हाला. जस्ट बघा, आज ब्लाऊज आपण रात्री कट केलेला आणि झालं पूर्ण शिवून. आता लावायचे त्याला हुका, त्याच्या टिकायचे वगैरे आणले ना. आता बाहेरच बसणार आहे हॉलमध्ये मी, इथून दुकानातलं सगळं सामान वगैरे कोण आलं तर दिसतं खिडकीतून, त्याच्यामुळे इथेच बसणार आहे. आणि आपल्या बाबीदादाचा खाऊ आहे, ताईने पाठवलेला माझ्या दीदीने, तर तो तर गेला मामाकडे. आता मीच त्याच्यावरती ताव मारणार आहे, बाबूदादाला नाही देणार आहे. मित्रांनो आता आलं तर आपलं नळ पाईप जॉईन केलं आहे वरती टाकीला, आता इथून जॉईन केलं आहे. लावते पहिले मोटर लावते मी. मित्रांनो मोटर लावले, आता पाणी चढायला वरती टाकीत. आज टोटल 4 दिवसातून नळ आले आमचे, आणि सगळं पाणी रिकामं आहे बहुतेक. हे बघा, हा साईसाठी पाणी असतं, त्याला प्यायला वगैरे लागतं, त्यासाठी इथं भरून ठेवतात. आणि आपल्याकडे 2 टाक्या आहेत 500-500 लिटरच्या. ही एक आहे, हिला रिकामी करायची होती पण ही पण पाहून भरले अजून, हे बघा एवढं आहे. आणि दुसरी पण आहे इथे, दुसरी पण सेम आहे आणि तेवढीच भरलेली आहे. फक्त प्यायला पाणी नव्हतं, आंघोळीला आणि हे बघा कपडे धुवायला होता, म्हणून सगळे कपडे मशीनलाच लावलेले मी. जवळपास 2 ते 3 किंवा 5 दिवस पण कपडे आपले धुतात मशीनला. आणि 1 टाकी कपडे धुवायला असते, 1 टाकी आंघोळ धुवायला पाणी असतं. वरची टाकी सगळी खाली झालेली, भांडी वगैरे घासते ना, त्याच्यामुळे वरची टाकी लवकर खाली होती. ते वरती इन्व्हर्टर दिसणार नाही तुम्हाला, पूर्ण झाली आहे, तिथले भरायला लागेल. आणि आपले हांडे वगैरे इथे शेत अर्धे मांडणीच्या इथे असतात, तर त्यांना टाईम लागतो. तोपर्यंत आधी बाहेरचं घेते, नंतर घरातलाही भरून घेते. हे बघा अजून 1 टाकी आहे आपल्याकडे बाथरूममध्ये, ती पण पूर्ण रिकामीच आहे. तर आता पहिले पाणी वगैरे भरून घेते आणि मग नंतर बघते बाकीचं काय ते. आपली मशीन पण भरले, पाणी जवळपास भरत आलं आपलं सगळं. ही टाकी भरायची, आता टाकलं टाकीत पाईप. आणि तोपर्यंत आपल्याकडे सगळं दूध वगैरे घासून वगैरे भरल्यात.
आणि टाकी पण भरली वरची बाथरूममध्ये पण भरली आणि ओव्हरऑल आपलं सगळं पाणी आहे ना भरून झालं आहे. तर आता आपावर आलं बाहेरून, त्यानं जेवायला वाढायचं आणि भाऊ पण आले, शेट नाही आले अजून, शेट यायला टाईम होईल. त्यानं बघा प्रांजलीची साडी रेडी झाली आणि जायचं होतं कोलाराला. तर तेवढ्यात मम्मीने कॉल केला का काकीचे पप्पा एक्सपायर झालं तर ऑफ झाले. तर मग आता नाही जाणार कोलाराला, आता परत मातीला जायचं आहे, परत तिकडून घरी यायचे. आई आज पण नाही येणार, बाबू दादा पण नाही येणार, घरात काम वगैरे सगळे आहेत तोपर्यंत. मग आता आम्ही निघू थोड्या वेळाने. बाबा लोकांचा आहे हे, आम्ही कियांशीला आणतो, आता कियांशीला आणतो, कियांशीला आणू का? हे बाबू दादा, हे बाबू दादा दाखव ना तोंड नीट. बाबू दादा, हे श्रेयांश काय काय किती कोंबड्या आहेत रे? ए मामा बाबाचे किती कोंबड्या आहेत? ए मामा बाबाचे किती कोंबड्या आहेत? आपल्याला किती घेऊन येशील? 3-4 मला पका मारशील? चालेल चालेल, चल बघू इकडे, बघू स्माइल दे, स्माइल दे इकडे बघू. तर मित्रांनो केलं तर बाबूला जरा व्हिडिओ कॉल, आपल्याला देत नाही तो भाऊ. आणि आता जस्ट घेतले झाडू मारायला घराला, तो नाही मारून घेते झाडू. तर मित्रांनो आपल्या इंडक्शनवरती वरणासाठी डाळ ठेवले, डाळ उकडते आणि ते भात झालं आहे आपलं. बाबूला तुला कॉल पण केला होता, तो काही भावच नाही गेला आमचा, बोलत तर नाही व्यवस्थित. मामाकडे म्हणजे ममदापूरला आहे. आणि आता घेतलं आहे भाजी बनवायला. इथे आपले घेवड्याची शेंगा आहेत आणि वरण फोडणीला टाकण्यासाठी इथे कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता ह्याची धुवून. तर आता पहिले भात झाल्यावर वरण फोडणीला टाकते आणि त्यानंतर लगेच इंडक्शनवरतीच घेवडा आणि बटाटा उकडत टाकते. थोडा घेवडा बटाटा बनवेल आणि आपलं शाकाहारी वेज जेवण तर रेडी होईलच. आणि प्रांजलीचा ब्लाऊज तर दिलाच शिवणं आज मी घरी. तर आता दुसरं ब्लाऊज येणार आहे कटिंग करून शिवायला. वेळ खूप कमी आहे, माझ्याकडे साड्या भरपूर आहेत, त्याच्यामुळे आता मशीनवरती बसून माझे तेवढे ब्लाऊज राहिले शिवायचे, तेवढं कंप्लीट करायचे. तर मित्रांनो हा बघा घेवडा आणि बटाटा घेतला आहे, वापर निघते दिसू शकतो तुम्हाला. आता घेवड्याची शेंगा निसायला घेतल्यात आणि कांद्यावर कटिंग करून ठेवलं सगळं, तोपर्यंत आता शेंगा निसते. तर फायनली मित्रांनो घेवड्याच्या शेंगा वगैरे सगळं निसून झालं आहेत, बटाटे पण आहेत आणि आता बनवायची भाजी. अजून आले नाही, त्यांच्यावरती पाणी गरम करत लागेल, तसं टाकले. आता इंडक्शन करते ऑफ आणि भाजी घालण्यासाठी बघा कांदा, लसूण, टोमॅटो सगळा आणि कढीपत्ता पण ऑलरेडी मी तयारी करून ठेवलेली. आता फक्त फ्राय करायचे, तिखट मसाला लावायचे आणि तिखट मसाल्यावरती फ्राय करायचे. आता कढई वगैरे सगळं घेतलं आहे आणि आधी घेवड्याची भाजी बनवून घेते मी. तर मित्रांनो हे बघा घेवडा बटाटा तिखट मसाला पण बनवला आपण, ऐकली हिरवी मिरची, लसूण वगैरे टाकून. येलो कलरची पण करतात पिवळी, तर ती नाही केली मी, आमची रेड कलरची असते मसाला लावलेला. तर आता घेवडा बटाट्याची भाजी झाली ऑलमोस्ट, जवळपास 5-6 झाली ना. आधी उकडून पण घेतलेली भाजी, त्याच्यामुळे भाजी शिजली आहे. आता बंद करते गॅस वगैरे सगळं आणि कपडे पण आपल्या लावून झाले सगळे. बाबू दादा नाही तर त्याच्यामुळे सगळे कपड्यावर सगळे लावून झालेत, कामं आपले आवरलेत. आता दुकानामध्येच चाललो आहे मी, सगळा पसारा आवरलेला आहे. बाबू दादा नाही त्याच्यामुळे काय म्हणजे कंटाळा चालू घरात, शांत सगळीकडे शांत वातावरण. ते आधी मी गॅस व्यवस्थित बंद केलं बघते.
तर मित्रांनो काटा तोडायला येतात आप्पाई न्यायला या. हा तर नमस्कार मित्रांनो, बाबूदादा आता घरात नाही आहे. घर पूर्ण शांत शांत आहे. घरात मस्ती पण नाही, काहीच नाही, नुसतं सगळं वातावरण शांत आहे आपला. आणि जेवण झालं बनवून माझं सगळं. आणि बाबांनी घेतलं आमच्या काठ्या तोडायला, आप्पांनी मंदिरात न्यायचे झेंडा बनवायला. बघा आपण येतात काठ्या तोडायला झेंड्यांच्यासाठी. आणि आता लावायला घेतलं मी TV. मंदिरात गेलात ते. तर आता कामावर सगळं आवडलं, जायचं दुकानात, थोडंसं मशीनवर बसायचे आणि ब्लाऊज पण कटिंग करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आलं कंटाळा आणि केले फोन आपल्या बेस्टीला. मग काय अष्टविनायक यात्रा का? अष्टविनायक यात्रा, अष्टविनायक यात्रा का? मजा आहे. दीदी दाखव. हॅलो, मी येऊ का? काय बोलते मग? आता कुठे पोहोचले? हे बच्चा, हे झोपाले का त्याला? अरे आपल्याकडे रास पैसा आहे, एक का दोन घेऊ? बरं ना भाऊ? हो मजेत. खाऊन पिऊन सुखी, खाऊन पिऊन सुखी आहेत. बोल मग. मित्रांनो गेलं तर दुकानात कपडे शिवायला. तर कपडे शिवले थोडेसे, आपला म्हणजे ब्लाऊज होता तो शिवला अर्धा. आणि ब्लाऊज कटिंग करायला घेतलेला, अस्तर वगैरे सगळं घेतलं मी. अर्धा ब्लाऊज कटिंग केलं सगळं. आणि जेवायला घेते मी आता. सगळ्यांचं जेवण झालं आहे, फक्त माझंच बाकी आहे. आणि भांडी पण घासायची आहेत, त्यामुळे आधी जेवून घेते आणि भांडी घासते. सगळं पाखट सगळं खाल्लं आहे. आमच्या आप्पाई आणि भाऊ दोघांनी पण खाल्लं आहे. आणि खात आहेत. आज भांडी जास्त नाहीत, थोडीच आहेत. तर आता जेवते आणि भांडी वगैरे घासते. तर चला आजचा ब्लॉग पण मी येतच एंड करते. बाबूदादा नाही आहे तर काय जास्त मजा पण आली, त्यामुळे आज घर पण शांत शांत आहे आपला. बाबूदादा असल्यावरती जरा मजा पण असते घरामध्ये. आणि वातावरण कसं एकदम मस्त फ्रेश असतं, त्याच्या आवाजामध्ये घर अख्खं पूर्ण भरून जातं. तर आता उद्या येईल बाबूदादा आपला. उद्या संडे जायचे बैठकीला वगैरे. तर आवरून वगैरे घेते आणि आजचा ब्लॉग याचं सेंड करते. चला बाय बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.